आता या शहराची परिस्थिती दिल्लीपेक्षाही भयानक आहे। गेल्या आठवड्यातील एअर क्वालिटी इंडेक्स 421 पर्यंत गेला होता। त्यामुळे आपण राहत्या घरातच आपल्या कबरी होतात की काय, आपण राहत्या घरातच मरून त्याचं थडगं बनतं की काय, अशी परिस्थिती निर्माण झालेली आहे। प्रत्येक घरात 2 लोक सतत आजारी आहेत, म्हणजे 50% लोक आज रोज आजारी पडतायत। मुलाला सर्दी झाली, पडसं झालं, ते ठीक होईपर्यंत मुलीला सर्दी पडसं होतंय, ते ठीक होईपर्यंत दुसऱ्या कोणाला तरी होतंय घरात। कोरोनापेक्षाही जास्त व्हायरल हे सगळं चालू आहे। सारखे लोक दवाखान्यामध्ये खोकल्याने, सर्दीने, दम्याने का जात आहेत? याला कारण या पिंपरी चिंचवड शहरातील धुळीचं प्रदूषण आहे। त्यामुळे हे धूळ मुक्त शहर झालं पाहिजे, याच्यासाठीची ही जनजागृतीची चळवळ आहे। मी जरी सनाई छत्रपती शासन या राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष असलो तरी सुद्धा या प्रसंगात कुणी आपण राजकारण करायचं नाही असं नेहमी सांगत आलेलो आहे। कारण हा निवडणुकीचा अजेंडा नाही। आता पुढचे 4 वर्ष कोणतीही निवडणूक नाही, पण 4 वर्ष आपण जगलो तर पाहिजे, याच्यासाठी हा लढा आहे। पटला असेल तर टाळ्या वाजवा की निवडणूक व्यतिरिक्त काम झालं पाहिजे। सर्व काही मतांसाठी, सर्व काही प्रसिद्धीसाठी हे बाजूला ठेवलं पाहिजे। आपल्याला जर हा देश पुढे न्यायचा असेल तर माणसं जगली पाहिजेत। जगण्यासाठी त्यांना शुद्ध हवा, शुद्ध पाणी लागतं। आज आपल्या शहरामध्ये अनेक ठिकाणी नळाला जे पाणी येतंय ते दूषित पाणी येतंय, अनेक ठिकाणी आळ्या येत आहेत, अनेक ठिकाणी पाण्याच्या लाईन बरोबर ड्रेनेजच्या पण लाईन आहेत, ड्रेनेजची लाईन फुटलेली आहे, त्याचवेळी पाण्याची लाईन लिकेज आहे, आणि जे खराब पाणी आहे, जे दूषित पाणी, ज्याची आपण कल्पनाही करू शकत नाही, ते पाणी आपल्यावर पिण्याची वेळ येते। जी हवा 50च्या खाली इंडेक्स असला पाहिजे, ती हवा आज आपल्याला 350, 400, 450 एवढा खराब इंडेक्स आहे। अशा धुळीच्या वातावरणामध्ये माणसाचं आयुष्य 20 वर्षांनी कमी होत असतं। आणि ज्यावेळी धूळ एखाद्याच्या श्वासात जाते, फुफ्फुसात जाते, त्यावेळी त्याचा जात बघत नाही, धर्म बघत नाही, भाषा बघत नाही, पंथ बघत नाही, त्याचं वय बघत नाही, त्याचं लिंग बघत नाही, त्याचं शिक्षण बघत नाही, सर्वांना हा प्रश्न भेडसावतोय। मित्रांनो, कोणताही राजकीय पक्ष याला गांभीर्याने घ्यायच्या तयारीत नाही। याचं कारण राजकीय पक्षाचे 70-80% लोक हे स्वतः बिल्डर आहेत, काही बिल्डरवर पार्टनर आहेत। पालिकेचे अधिकारी पण गांभीर्याने घ्यायला तयार नाहीत, कारण पालिकेचे काही अधिकारी सुद्धा बिल्डरांवर पार्टनरशिप मध्ये आहेत। आणि म्हणून लोकांसाठी ही चळवळ अवघड बनलेली आहे, कारण ज्यांच्या विरुद्ध लढायचं तेच लोक सत्तेत आहेत, ज्यांच्या विरुद्ध भिडायचं त्यांच्याच हातामध्ये सगळं काही एकवटलेलं आहे। पण लक्षात घ्या, सत्ता कोणाची असो, पक्ष कोणाचा असो, आयुष्य तर आपलं आहे ना, जीव तर आपला आहे ना। मला असं वाटतं की आपण या शहरासाठी नाही, किमान आपल्या कुटुंबासाठी लढलं पाहिजे, किमान आपल्या फॅमिलीसाठी, आपल्या स्वतःच्या आयुष्यासाठी लढलं पाहिजे। वाटतंय का तुम्हाला? असं केलं पाहिजे की नाही? आज आपल्या शहरामध्ये 203 गार्डन आहेत, त्यातले किती गार्डन डेव्हलप आहेत? त्यातली अवस्था काय? बरं, जवळपास 13% वनांचं आच्छादन पाहिजे। पिंपरी चिंचवड शहर 3% आलेलं आहे। जर झाडं संपवली तर उद्या आपल्याला भारत पाकिस्तान युद्धाची गरजच काय? पाकिस्तानने काय बॉम्ब टाकायची गरज नाही, बांगलादेशने काय आपल्या विरुद्ध हरकत करायची गरज नाही। आपणच आपल्या कबरी खोदत चाललेलो आहे। जर आपल्याला श्वास घ्यायला ऑक्सिजन नाही, शुद्ध हवा नाही, शुद्ध पाणी नाही, पुढे करणार काय? इतर वेळी लोक बोलतात कशावर? वॉटर गटर मीटर, किंवा दवाखान्याबद्दल बोलतील, शाळेबद्दल बोलतील, फी वाढली, अमुक झाले, तमुक झाले। अहो, दवाखान्यात गेलं तरी तिथं तरी शुद्ध हवा आहे का हे तपासा। काल मी पिंपरी चिंचवड महापालिकेच्या मुख्यालयात आम्ही होतो, तिथला एअर क्वालिटी इंडेक्स खराब आहे। म्हणजे जिथं पालिकेचं मुख्यालय आहे तिथलं सुद्धा वायू जर एवढा प्रदूषित असेल तर या शहराची अवस्था खराब आहे। सकाळी जे लोक रस्ता साफ करतात ते रस्ता साफ करता करता अख्खं शहरच साफ करून टाकतायत, एवढी धूळ उडवतात। धूळ कमी करण्यासाठी स्वच्छता आहे का धूळ उडवण्यासाठी आहे? पूर्वी एखाद्या राज्यावर आक्रमण झालं तर घोडदळ तिथून धावलं तर धुळीचे लोट उठायचे, तसं रोज सकाळी पालिकेचे कर्मचारी झाडू मारतायत इकडून तिकडे। मला सांगा, ही रोज झाडू मारतात, ही धूळ येते कुठून? या धुळीचा सोर्स काय? महाराष्ट्र शासनाने याची गंभीर दखल घेतली। 2 वर्षापूर्वी महापालिकेला 200 कोटी रुपये दिले, ते सगळे 200 कोटी हवेतच गेले। काय घेतलं? फॉगर। फॉगर काय असतो? एक टँकर, त्याच्यावरती एक गन असते आणि ते झाडांवरती पाणी मिरत फिरते, म्हणजे रंगपंचमीचा खेळ वर्षभर चालू। तुम्ही कधी जा, कुठूनही जा, चालत जात असताल, टू व्हीलर असताल, ते पाणी तुमच्या अंगावरती, ते किती शुद्ध आहे ते मोजलं पाहिजे, कारण ते टँकरचं पाणी आहे। ही एक परिस्थिती आहे। या फॉगरमुळे झाडांवरती जो मोहर येतो, झाडांवरती जी फुलं येतात ती फुलं गळून गेली। आज मार्चचा 2रा आठवडा आला, तुम्ही बाजारात आंबे बघितले का?
आंबे दिसत नाहीयेत. याला कारण हे वायू प्रदूषण आहे, हे हवेचं प्रदूषण आहे. या शहरामध्ये तुम्हाला फुलं दिसत नाहीत, या शहरात तुम्हाला फळं दिसत नाहीत. त्याचं कारण जे काय फुलोरा धरला, मोहर आला, त्याला फुल आलं की रस्त्यावर सगळा फॉगर फिरवतोय. काय नकोच आम्हाला फुलं, नकोच आम्हाला फळं, आम्हाला फक्त काय पाहिजे टक्केवारी. पशु पक्षी नकोत, आम्हाला माणसं सुद्धा मारायचे. लक्षात घ्या, फुलांचा मोहर गळाला, फक्त फळं गळत नाहीत. मधमाशांचं परागीभवन पण थांबतं. परागीभवन थांबलं, पुढचं सगळी प्रक्रिया थांबते. जगात कोणताही देश संपवायचा असेल तर तुम्हाला अणुबॉम्ब टाकायची गरज नाही. तिथल्या मधमाशा संपल्या, माणूस संपला, माणूस संपला. आणि हे सगळं पर्यावरणाचं गणित सुशिक्षित लोकांनी लक्षात घेतलं पाहिजे. पिंपरी चिंचवड शहर हे सुशिक्षित लोकांचं शहर आहे. आपली हवा अत्यंत खराब होत चाललेली आहे. 52 कोटीच्या मशीन्स घेतल्या, व्हॅक्युम क्लिनर वगैरे, रस्त्यावर त्या चालतच नाहीत. फक्त काय चालतंय, झाडू मारणारे कर्मचारी. रोज ही धूळ येते कुठून? आपण सगळे शहरात राहतो, रस्त्यावरती धूळ यायचा संबंध आहे का? मी मॉरिशसचे व्हिडिओ तुम्हाला दाखवले, सिंगापूरचे दाखवले, दुबईचे दाखवले, रशियाचे दाखवले, मी अमेरिकेचे व्हिडिओ दाखवले. तिथे कुठेही रस्त्यावरती असं आहे का? का नाहीये? आम्ही रशियामध्ये बघितलं, मॉस्कोमध्ये, तिथले रस्ते दिवसातून 2 वेळा, जसे आपण घरातली लादी पुसतो, दिवसातून 2 वेळा ते रस्ते पुसतात, धुतात पाण्याने. का धुतात? आमच्या नागरिकांना शुद्ध हवा मिळाली पाहिजे. आपल्याला आहे का तसं? काय तुमची मागणी आहे का तशी? मागणी असेल तर सांगा. आमची मागणी आहे की आम्हाला शुद्ध हवा पाहिजे. पाहिजे का नाही? हात वर करा बरं. पाहिजे, बस, शुद्ध हवा पाहिजे. हवेशिवाय आपण जगू शकणार नाही. एक वेळ बँकेत बॅलन्स कमी असला चालेल, एक वेळ घरात एक जेवण नाही मिळालं तरी चालेल, 1 तास पाणी नाही मिळालं चालेल, पण हवा आपल्याला जर असं कोणी म्हणलं 1 तास नाही मिळायचं, काय प्रॉब्लेम आहे का? काय होईल? आपल्या नावापुढे हा भावपूर्ण श्रद्धांजली असा शब्द लिहावा लागेल. एवढे भयानक परिस्थिती मित्रांनो. आणि म्हणून आपण इथलं पाण्याचं प्रदूषण, अनेक सोसायट्या अशा आहेत की ज्यांना गढूळ पाणी येतंय, अनेक सोसायट्या आहेत ज्यांना पाणीच येत नाहीये, अनेक सोसायट्या आहेत ज्यांची फ्लॅट 1-1 कोटीचे आहेत, परंतु पाणी टँकरने येतंय. टँकरचं पाणी कुठून येतंय हो? 15 दिवसापूर्वी व्हीटीपी नावाची एक मोठी स्कीम आहे पुण्यात. त्यांच्या पाण्याबद्दल सगळ्या टीव्हीला बातम्या आल्या, पेपरला आल्या. काय होतं? गटारातून पाणी उचललं होतं डायरेक्ट, आणि ते पाण्याच्या टाकीत होतं, ते लोक पाणी पित होते. मला सांगा, जर एवढे प्रतिष्ठित, ज्यांना म्हणजे त्यांना प्रतिष्ठा आहे की नाही, फक्त त्याची जाहिरातीच असते, पण लोक ज्याला प्रतिष्ठित प्रसिद्ध बिल्डर म्हणतात, त्यांची ही परिस्थिती असेल तर छाटछूट बिल्डरांचा आपण काय बोलायला पाहिजे? आणि म्हणून या शहरामध्ये आता कुठेही तुम्ही नातेवाईकडे झाला, बिल्डिंग घर बुक करायला गेले, तर पहिलं तुम्ही एअर क्वालिटी इंडेक्स मशीन सोबत घेऊन गेलं पाहिजे, जे माझ्या गाडीत कायम असते. तुम्हाला आठवतं, बराक ओबामा भारतामध्ये आले होते आणि मुंबईच्या विमानतळावर उतरल्यानंतर त्यांचा ताफा ताज हॉटेलला गेला आणि डायरेक्ट परत ते एअरपोर्टला गेले. मुंबईतल्या सगळ्या मीटिंग कॅन्सल केल्या. भारत सरकारने विचारलं, अहो आपल्याला 2 दिवस मुंबईत थांबायचे. तर अमेरिकेच्या राष्ट्रपतीच्या सल्लागारांनी निरोप दिला की एवढ्या धुळीमध्ये, एवढ्या प्रदूषणामध्ये आमचे प्रेसिडेंट जर थांबले तर त्यांचं 7 दिवसांनी आयुष्य कमी होईल. 2 दिवस थांबले तर 7 दिवसाचं आयुष्य कमी होईल. ऑल मीटिंग्स आर कॅन्सल्ड. बराक ओबामा भारतातून निघून गेले मुंबईतून. तुम्ही आम्ही कुठे जाणार हो? तुम्ही आम्ही कुठे जायचं? आहेत का डोनाल्ड ट्रम्प तुमचे नातेवाईक? आहेत का व्लादिमीर पुतीन तुमचे नातेवाईक? आहेत का किम जोंग तुमचे नातेवाईक? कोण आहे आपले नातेवाईक? आपण सगळे या शहरातच राहतो, इकडे तिकडे. म्हणून कुठल्याही नातेवाईकडे गेलं, हातामध्ये इंडेक्स मशीन घ्या. त्या घरात जर तुम्हाला धुळीचं प्रदूषण त्या परिसरात वाटलं, चहा न पिताच निघा, कारण त्या चहाच्या चक्करमध्ये आपला जीव जाऊ शकतो. दिसली धूळ, कल्टी मारा. रस्त्यावरती सुद्धा धूळ दिसली, लगेच साफ झालं पाहिजे. आपण पिंपरी चिंचवड शहर पर्यावरण आघाडी विकसित केलेली आहे. GPS मॅप कॅमेरा नावाचा ऍप आहे, ते डाउनलोड करा आणि आम्हाला ते फोटो पाठवा. प्रत्येक फोटोवर कारवाई करण्यासाठी आम्ही पालिकेला भाग पाडणार आहोत. जिथे जिथे धूळ, जिथे जिथे प्लास्टिक जाळलं जाईल, त्याच्यावर कारवाई झाली पाहिजे. आणि हे तुम्ही आम्ही सगळ्या जागरूक नागरिकांनी काम केलं पाहिजे. पर्यावरण खातं आहे पालिकेचं, पण ते फक्त लाच खातं आहे. मी स्पष्ट सांगतो, तुम्हाला तर माझा स्वभाव माहिती आहे, मी कोणाला घाबरत नाही आणि काही घाबरण्याचं कारण नाही. जे खरं ते आपलं, जे खोटं ते तुमच्या खिशात घ्या, मला काय प्रॉब्लेम नाही. पिंपरी चिंचवड शहराची परिस्थिती अत्यंत धक्कादायक आहे. दिल्लीच्या तोडीत हे शहर आलेलं आहे. म्हणून प्रत्येक नागरिकांनी जागरूक व्हायचे. जिथे जिथे चुकीचं दिसेल त्याचे फोटो काढा, आम्हाला पाठवा, आपण पालिकेत कारवाई करणार आहे. या शहरात आपल्याला युद्ध पातळीवर एकच गोष्ट हाताळायची आहे. आपली जी लहान लहान पोरं आहेत, ही पोरं का आजारी पडतात सारखी?
धुळीमुळे पडतायत. एक दिवस तुम्ही फक्त खिडकी उघडी ठेवा आणि सकाळी त्या टेबलवरती हात फिरवा, तुमच्या लक्षात येईल की अख्खा टेबल, अख्खी लादी, अख्खा फ्लोर त्या धुळीने ग्रस्त होत असतो. हे सगळं गंभीर, युद्धापेक्षाही गंभीर आहे. युद्धात जिथं बॉम्ब पडेल तिथलेच लोक मरतील, इथं मात्र हवा जिकडे पण जाईल तिथले लोक सगळे साफ होतील. म्हणून आपण सगळ्यांनी धुळीच्या बाबतीत व्यवस्थित काम करूया. धूळ उडणार नाही याची काळजी घेऊया, कुणीही प्लास्टिक जाळणार नाही याची काळजी घेऊया. सण उत्सव साजरे करायला आपण शिल्लक राहणार की नाही, वाढदिवस साजरा करायला आपण पुढच्या वर्षी असू की नाही, आपले आई वडील पुढच्या वर्षी आपल्याला दिसतील की नाही, पुढच्या वर्षी वाढदिवसाला आपली लेकरं आपल्याला या जगात असतील की नाही, अशा प्रचंड समस्यांना सामोरं जावं लागू शकतं. सरकार काय करेल हे मला माहित नाही, प्रशासन काय करेल मी सांगू शकत नाही, पण आपण काय करू शकतो हे मात्र आपण सांगू शकतो. बरोबर, जे आपल्या हातात आहे ते आपण जागृती करूया. दर रविवारी आम्ही वेगवेगळ्या गार्डनमध्ये अशा प्रकारच्या सभा घेतोय. हे 203 गार्डन आपल्याला चांगले डेव्हलप करायचे, ऑक्सिजन पार्क बनवायचे, नागरिकांना धूळमुक्त वातावरण मिळालं पाहिजे, याच्यासाठीच्या ह्या मोहिमा आहेत. नंबर 1, तुम्ही सगळ्यांनी सोशल मीडियातून जास्तीत जास्त शेअर करा. नंबर 2, आपल्या लेकरांना जिथेच आम्ही ही चळवळीची मोहीम घेणार आहे त्या गार्डनमध्ये घेऊन या. कारण आपण रोज मुलांना एकच गार्डन दाखवतोय, कारण आपल्याला वेळ नसतोय, आपल्याकडे टाइम नाही. आपण काय करूया, दर रविवारी मुलांना वेगळं गार्डन दाखवायचं. जसं भोसरीतल्या मुलांना हे डायनोसॉर पार्क, राजमाता जिजाऊ गार्डन पाहायला मिळेल, इथल्या मुलांना दुर्गा टेकडी निगडीची पाहायला मिळेल, दुर्गा टेकडी ज्या मुलांना माहिती आहे त्यांना वाकडचं एखादं गार्डन पाहायला मिळेल. 203 गार्डन आहेत. दर आठवड्याला एक गार्डन आपल्या मुलांना दाखवलं तर तुम्हाला आश्चर्य वाटेल, या शहरात 203 गार्डन पैकी एकाच वर्षात आपण मुलांना 54 गार्डन दाखवू शकतो. परदेशात जायची गरज काय? आणि हल्ली विमानात बसायला बायको तर माझी म्हणते जाऊच नका परदेशात पुढे, कारण विमान उडेल याची गॅरंटी नाही, आणि उडलं तर खाली उतरेल याची गॅरंटी नाही. कोणाचं विमान पडतंय, कधीही पडतंय. त्यामुळे तिने सांगितले 2026 मध्ये तुम्ही काय कुठल्या परदेशात जायच्या भानगडीत पडू नका. मग मला सांगा, जर मला सिंगापूरला, दुबईला नाही जाता येणार, पण मला पिंपरी चिंचवड मधली शहरं, या शहरातील गार्डन सिंगापूरच्या धर्तीवर उभी करता येतील की नाही, त्याच्यासाठी चळवळ मात्र उभी करता येईल. करायचं का? सिंगापूरच्या धर्तीवरली सगळी गार्डन डेव्हलप झाली पाहिजे की नाही? वाटतं पाहिजे? गार्डन पाहिजेत, गार्डन पाहिजेत. धूळमुक्त शहर पाहिजे, धूळमुक्त शहर पाहिजे, धूळमुक्त शहर पाहिजे पाहिजे. समोर नंबर आहेत, ते जॉईन पण करा, ही चळवळ पण तुम्ही जॉईन करा. काय प्रश्न असतील ते जरूर सांगा. आणि मी उन्हात जाणीवपूर्वक यासाठी उभा राहिलोय की कुठेही तुम्ही डॉक्टरकडे गेले की डॉक्टर सांगतो मुलांची हाडं ठिसूळ झालेत, मुलांना स्किनचे प्रॉब्लेम होत आहेत. कशामुळे? त्यांना ऊनच माहित नाहीये. आणि म्हणून सकाळी 9 पर्यंत मुलांना उन्हात उभं करा, उन्हात खेळू देत, त्यांना विटामिन डी फुकट मिळू देत. त्याच पैशाचा त्यांना नाश्ता चारा बाहेर गेल्यावर, ज्या गोळ्यावर खर्च करणार आहे ना तेवढ्याच पैशाचा त्या मुलांना नाश्ता द्या. मुलांना शनिवार रविवार जेव्हा जेव्हा सुट्टी असेल सकाळी बागेत आणा, त्यांना ऊन खाऊ देत. जे ऊन खातील काय ते स्ट्रॉंग बनतील, आपल्या मुलांची इम्युनिटी वाढेल, त्यांची रोगप्रतिकार क्षमता वाढेल. आणि त्यासाठी आपण दर रविवारी वेगळ्या गार्डनमध्ये, माझं फेसबुक आहे, युट्यूब आहे, इंस्टाग्राम आहे, त्याच्यावरती एक दिवस अगोदर मेसेज पडतो. या मुलांना पहिला आपण 7 ते 8 गार्डन दाखवतो, 8 ते 9 आपली अशा प्रकारची जनजागृती सभा असते. आणि 9च्या नंतर नागरिकांना पण काय बोलायचं असेल त्यांचे विषय असतील, असं पण 10 वाजेपर्यंत हा कार्यक्रम दर रविवारी. शहर हेच, गार्डन वेगळे, शहर हेच, गार्डन वेगळे, कारण आम्हाला चित्र हवे वेगळे. मुलांना आपण हे सगळं दाखवूया. मी थांबतो. आणखी कोणाला काय बोलायचं असेल प्रश्न विचारा आणि आपण हे संपूया.